झी मराठी, चर्चाही होणारच. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी एकत्र. माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा. शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व सोबत येणाऱ्या सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार हातकणंगले काँग्रेस कमिटीचे झालेल्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण हातकणंगले इथं हातकणंगले जिल्हा परिषद पंचायत समितीचा महाविकास आघाडीचा आज फॉर्म्युला ठरलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, काँग्रेस, उभाटा गट, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व येणारे समेत मित्र पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार अशी घोषणा आताच स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी केली. साहेब, नेमकं आपण काय सांगाल मतदारसंघातील हातकणंगलेच्या विकासाबद्दल? गेल्या जवळजवळ 7-8 वर्षापासून केवळ विकास कामाचा डांगोरा पिटला जातोय, परंतु अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जलजीवन मिशनच्या सगळ्या योजना अर्धवट पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ठेकेदारांच्याकडून टक्केवारी घेऊन प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. जिल्हा परिषदच्या शाळांची बोंबाबोंब आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या संदर्भामध्ये कधीच काही प्रयत्न केले गेले नाहीत. जिल्हा परिषद यांना निवडून जायचं आहे, परंतु जिल्हा परिषदच्या शाळांची अवस्था काय आहे याच्याबद्दल ब्रश शब्द त्यांनी कधी काढलेला नाही. तीच परिस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्रांची आहे, ग्रामीण रुग्णालयांची आहे. अनेक रिक्त जागा आहेत. कंत्राटी बेसिसवर जे काम करणारे आरोग्य खात्यातले लोक आहेत त्यांना महिने पगार होत नाहीत. ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर मिळत नाही, डिझेल मिळत नाही. अनेक ठिकाणी एक्सरे मशीन आहे तर ऑपरेटर नाही, ऑपरेटर आहे तर डॉक्टर नाही, अशी अवस्था आहे. असे सारे हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीमध्ये उतरायला लागलेत. आम्हा पैसा खर्च करायची त्यांची भाषा आहे. नगरपालिका आणि महापालिकेमध्ये आता ते बघितलंच. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. परंतु निवडून आल्यानंतर हे काय करणार आहेत? जर हे प्रश्न सुटणार नसतील तरी हे लोक कशासाठी निवडून द्यायचं हा प्रश्न जनतेनं विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे म्हणून काही ज्वलंत प्रश्न आहेत, हातकणंगले तालुक्याचे काही ज्वलंत प्रश्न आहेत. त्यापैकी एक शक्तीपीठ महामार्ग जर गेला तर महापुराचा धोका आणि शेतकऱ्यांच्यावर येणारं गंडांतर हा मुद्दा आहे. या विषयावर ही कधी बोलत नाहीत. उलट त्याचं विकास कामाच्या नावाखाली त्यातून काहीतरी आर्थिक लाभ होईल या अभिषानं त्याचं समर्थन करत राहिले. शक्तीपीठ महामार्गामुळे पुराचा धोका निर्माण होणार आहे, त्या संदर्भात कधी ब्रश शब्द काढलेला नाही. मग हे सारे ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत. त्याचबरोबर नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा जो चोकाक ते अंकली हा जो 33 किलोमीटरचा भाग मागं राहिलेला होता, त्याच्या भूसंपादनासाठी प्रयत्न करत होतं सरकार. परंतु आम्ही 3-3.5 वर्षे त्याला रोखून धरलेलं होतं, कारण शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत होता. चौपट मोबदल्याच्या ऐवजी दुप्पट मोबदल्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला आणि केवळ या 33 किलोमीटरसाठी सरकारला वेगळा निर्णय घ्यायला भाग पाडलं. 100 कोटी रुपये जादा या 7-8 गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही मिळवून दिलेले आहेत. त्यावेळी सुद्धा ही मंडळी कुठं नव्हती. आणि हे सारे ज्वलंत प्रश्न आहेत तळागाळातले. ते प्रश्न घेऊन आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. एका बाजूला सत्ताधारी असणारा पक्ष आपण नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेचे निकाल बघितले तर आर्थिक व्यवहार घेऊन मिळवण्यात येणाऱ्या सत्ता, आणि एका बाजूला महाविकास आघाडीतनं असलेले आपले उमेद, यामध्ये कुठंतर आर्थिक तडजोडीचं गणित आणि मतदारांच्या असणाऱ्या अपेक्षा हे आपण सर्व पूर्ण करू शकाल का? मतदारांनीच आता हे सगळं समजावून घेतलं पाहिजे आणि आर्थिक आमिषाला क्षणिक काळासाठी जर आपण बळी पडलो तर पुढं 5 वर्षे भोगावे लागणार आहे, त्याचं जाण ठेवावे. कारण गोरगरिबांची पोरच जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. गोरगरिबाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर चुकीची माणसं निवडून गेली तर शाळा ओस पडतील, आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय ओस पडतील आणि त्याचा त्रास सामान्य जनतेला होईल. आणि म्हणून मत देत असताना
बदल्यांचा बाजार करणारा, शिक्षकांच्या बदल्यात पैसे खाणारे आणि ठेकेदारांच्याकडून टक्केवारी घेणारे लोक निवडून द्यायचे की तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते निवडून द्यायचे, याचा विचार मतदारांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निवडणुकीच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी आपण पुढील पक्षाचा विरोधक असल्याचं भासवतात, परंतु सत्ता येतात ज्यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते त्यावेळी मात्र आपण सर्व एक होतात, त्यावेळी सर्वसामान्य मतदाराचा विचार खऱ्या अर्थानं होतो का? तो होत नाही आणि म्हणून आम्ही विचारानं एकत्रित आलेलो आहोत. इथं आम्हालाही आमिषे आलेली नव्हती असं काय भाग नाही, परंतु आम्ही विचारानं लढणारी सगळे लढाऊ लोक आहोत आणि त्यामुळं आम्हाला सत्तेपेक्षा सत्य महत्वाचं आहे आणि त्या सत्यासाठी आम्ही संघर्ष करतोय.